नमस्कार. फुकटचे सल्ले या चॅनलवरून मी अतुल शिदे आज अजून एक नवा फुकटचा सल्ला घेऊन. आजचा विषय आहे फोटोग्राफी आणि त्यात सुद्धा फंक्शन फोटोग्राफी. मला खूप वेळा फोन येतात, सर मला फोटोग्राफी शिकायची. हो का, म्हणजे नक्की काय शिकायचं आहे तुला? आम्हाला फंक्शन फोटोग्राफी शिकायची. आता फंक्शन फोटोग्राफी शिकायची किंवा कोण शिकवेल हा मुद्दा जेव्हा विचारला जातो त्यावेळेला खरंच प्रश्न पडतो की अरे बाबा, तू फोटोग्राफी या विषयावरचं खरंच थोडंसं नॉलेज आहे का, कुठं वाचलंयस का, किंवा त्याबद्दल तुला काही माहिती आहे का खरंच, आणि तुला खरंच काही माहिती नाहीये, हेच पहिलं तिथे लक्षात येतं. मुळात फोटोग्राफीचे जे ट्रॅक्स आहेत जे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितले होते की फंक्शन फोटोग्राफी असेल, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असेल, इंटिरियर डेकोरेटर किंवा आर्किटेक्चरल फोटोग्राफी असेल किंवा स्पोर्ट्स फोटोग्राफी असेल किंवा इतर सगळेच प्रकार, हे कुठलेच प्रकार वर्गात बसून कधीच शिकवता येत नाही. वर्गामध्ये फक्त फॅशन फोटोग्राफीच काय ते शिकवता येते, कारण फॅशन फोटोग्राफीमध्ये, मॉडेल फोटोग्राफीमध्ये प्रत्येक गोष्ट ही शिकवता येते आणि ती वर्गात शिकवता येते. अदरवाइज इतर कुठल्याही क्षेत्रातली फोटोग्राफी शिकायची असेल तर तुम्हाला ऑन लोकेशन राहावं लागतं. वेडिंग फोटोग्राफी शिकायची असं म्हणणाऱ्या मुलाला मला असं विचारावं वाटतं की राजा रे, वर्गात बसून मी तुला वेडिंग फोटोग्राफी कशी शिकवू? वेडिंग फोटोग्राफी शिकण्याकरता तुला ऍक्च्युअल त्या लोकेशनवर, त्या वेडिंग हॉलमध्ये असणं गरजेचं आहे. मुळात वर्गात बसून तुला कॅमेरा शिकवता येईल. कॅमेरा शिकवायला काहीच अक्कल लागत नाही, ती मी तुला एरवीच फुकट शिकवतो, चल मला काही प्रश्नच नाही, मी काही मला पैसेच देऊ नको. पण तुला फक्त कॅमेरा शिकायचा आहे का? तर नाही. तुला ती कला शिकायची जी वेडिंग हॉलमध्ये केली जाते. वेडिंग फोटोग्राफी शिकायची असेल तर तुम्हाला वेडिंगच्या हॉलमध्ये असणं गरजेचं असतं. स्पष्ट सांगायचं तर वेडिंग फोटोग्राफीमध्ये शिकण्यासारखं किंवा शिकवण्यासारखं काहीच नसतं. तुम्ही मॉडेल्स ठरवू शकत नाही, तुम्ही मॉडेल्सच्या पोजेस ठरवू शकत नाही, तुम्ही मॉडेल्सचे कपडे ठरवू शकत नाही, तुम्ही बॅकग्राऊंड बदलू शकत नाही, तुम्ही कोणाची तिथल्या प्लेसिंग्स बदलू शकत नाही, तुम्हाला लाइटिंग शिवाय प्लेन फ्लॅट लाइटिंग करून ठेवायला लागतं, ड्रामॅटिक लाइटिंगवर तुम्ही खेळू शकत नाही. मग शेवटी तुम्हाला काय करायचंय? काहीच नाही करता येत तुम्हाला. समोर जे चाललंय त्याचे फक्त फोटो कॅप्चर करा, खटखट खटखट खटखट, एवढंच तर काय ते शिकायचं असतं. मग मुळात तुम्हाला जर करायचं काहीच नसतं तिथे आणि ते समोर चाललंय तेच टिपायचं असेल तर त्यात शिकवायचं काय? मग फक्त कॅमेरा शिकवतो, ते तर मी एरवीच शिकवतो तुम्हाला. आता हा सगळा माझा मुद्दा झाला अर्धसत्य. नाण्याची दुसरी बाजू ही आहे की मग वेडिंग फोटोग्राफर्स मध्ये सुद्धा काही फोटोग्राफर्स कमालीचं सुंदर काम त्यांचं दिसतं आणि काही फोटोग्राफरचं काम आपल्याला आवडत नाही. असं का होतं? तर मुळात वेडिंग, कुणाचंही लग्न, ही एक खूप सुंदर भावना आहे. त्यांच्या आयुष्यात, नवऱ्याच्या आयुष्यात, नवऱ्या मुलीच्या आयुष्यात किंवा त्यांच्या पालकांच्या आयुष्यात ती घटना ही अत्यंत आनंदाची आहे आणि त्यांच्यासाठी लाईफ टाईम मेमरीज त्या तिथे क्रिएट करायच्या फोटोग्राफरला. मग मुळात काय होतं ना, त्यांच्या त्या तिथे घडणाऱ्या घटनांमधला जिवंतपणा टिपता येणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे जी घटना तिथे घडतीये की नवऱ्या मुलीची ओटी भरणं असेल, तिला ओवाळणं असेल, किंवा नवरा मुलगाच्या त्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो, किंवा ह्या पद्धतीचे जे काय एक लाईव्हली मुवमेंट्स तिथे घडत असतात, जे नुसते ते नवरा नवरी तेवढे दोघच नाही तर आसपासची सगळी लोक ते एन्जॉय करत असतात. तर त्यांचे ते टेंडर मुवमेंट्स पकडणं, राईट वेळेला कॅप्चर करणं, त्यातला जिवंतपणा पकडणं, यालाच खरी कला लागते. यात खरं कसं बसतं. बऱ्याच वेळेला असं दिसतं की फोटोग्राफर म्हणतात, ओ इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. मग ओवाळणारी बाई पण कॅमेऱ्यात बघतीये, ओवाळून घेणारी पण कॅमेऱ्यात बघतीये, ओटी भरणारी पण वाकून कॅमेऱ्यात बघतीये, ओटी घेणारी पण कॅमेऱ्यात बघतीये. जिवंतपणाच नसतो काही. कृती काहीतरी भलतीच चाललेली असते आणि त्या बायका पुरुष जे कोण आहेत ते कॅमेऱ्यात बघत असतात.
अरे तुम्ही तिथे राहा ना, त्या क्षणाचा आनंद घ्या ना. ते नसतंच. नवरा मुलाचा कान पिळला जातो असतो, नवरा बायको दोघंही कॅमेऱ्यात बघतात आणि कान पिळणारा भाऊ पण कॅमेऱ्यात बघतोय आणि हे फोटोग्राफर्स त्यांना करायला सांगतात, ओ इकडे बघा इकडे बघा. असं का? नको ना असं. तो जिवंतपणा टिपा ना. जेव्हा तो भाऊ मुलाचा कान पिळत असतो त्याला तो मेहुणा जो नवऱ्या मुलीचा भाऊ असतो तो कुठेतरी थोड्याशा दडपणाखाली असतो की जावई तो पिळू का नको पिळू का नको, हा एक मुद्दा असतो. पण काही काही डांबरट असतात ते जोरात पिळतात. मग त्यावेळेला नवऱ्या मुलाची एक ऍक्शन असते, झाली एकदम ते थोडं त्याचाही तो अभिनयच असतो, कारण कोणीच काही इतक्या जोरात कान पिळत नाही. पण तो एक मजा आणण्याचा एक आविर्भाव तो करतो नवरा मुलगा. नवरी मुलगी दोघांकडे कौतुकाने बघून हसत असते. तिला भाऊ पण कौतुकाचा असतो, नवराही कौतुकाचा असतो. मग तिचं त्या दोघांकडे बघणं आणि आसपासच्या लोकांचं कम्प्लिटली त्या इव्हेंटकडे बघणं आणि रिॲक्ट करणं, हा जो जिवंतपणा आहे ना, तो जर खटकन पकडला गेला तर तो फोटो बघण्यात खरी मजा असते. किंवा नवरा जेव्हा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो त्यावेळेला त्या मुलीच्या मनातली जी हुरहुर त्या मंगळसूत्राच्या वाट्यांकडे बघताना तिच्या डोळ्यात दिसते ना, की जे मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातलं जातं इथून पुढे आपलं आयुष्य बदलणार आहे, संपूर्ण आपल्या आयुष्याला वेगळं वळण लागणार आहे. आणि त्या वळणाकडे बघण्याची जी हुरहुर असते ना तिच्या डोळ्यात, ते बघणं किंवा ते मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात बांधत असताना त्या नवऱ्या मुलाच्या डोळ्यातल्या भावना, की तो एक त्याच्या आयुष्यात ही घटना पहिल्यांदाच घडत असते आणि त्याच्याही मनात नाही म्हटलं तरी एक वेगळंच काहूर असतं. सो तो जिवंतपणा पकडणं हे खूप गरजेचं असतं. आणि हे लाईव्ह मुवमेंट ज्यांना पकडता येतात ना, माझ्या मते तो फोटोग्राफर सगळ्यात बेस्ट. नाही तर इकडे बघा इकडे बघा म्हणून जे फोटो काढतात त्यांना आय डोंट नो, मला त्यांना फक्त बटन दाबे फोटोग्राफर असं म्हणावं असं वाटतं. की जिवंत क्षण पकडता येणं हे ज्या फोटोग्राफरला जमतं, मला असं वाटतं तिथे खरी कला दिसते. बरं, हे तर मी फक्त आपल्या ब्राह्मण समाजातल्या लग्नाबद्दल बोललो, पण प्रत्येक जाती धर्मानुसार, कास्टनुसार, गावांनुसार लग्नांचे विधी थोडे थोडे बदलतात. त्यांच्यातले फोटोग्राफिक क्षण जे पकडायचे ते थोडे थोडे बदलत जातात. तर तुम्ही जेव्हा त्या कलेचा सखोल अभ्यास करायला लागता वेडिंग फोटोग्राफीचा, तर तो अभ्यास करता करताच तुम्हाला लक्षात यायला लागतं की कुठल्या जातीचं लग्न चालू आहे, कुठल्या पद्धतीत चालू आहे, कुठला विधी चालू आहे आणि ह्या विधीतला कुठला क्षण मला जिवंत टिपायचा आहे, हे आपोआप तुमच्या लक्षात यायला लागतं. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात यायला लागेल तेव्हा आपण असं म्हणू की तुमची त्या कलेवर मास्टरी आली. आणि हे सगळं वर्गात बसून कसं शिकवणार? त्याच्याकरता तुम्हाला लोकेशनवरच जायला पाहिजे आणि लोकेशनवरच शिकायला पाहिजे, नाही का? हा एपिसोड आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेअर नक्की करा, कारण याच विषयावरचे पुढले मुद्दे घेऊन मी येणार आहे आणि ते सगळे मुद्दे सगळ्या इतर स्ट्रगलर्स पर्यंत पोहोचावेत, इतर वेडिंग फोटोग्राफर्स पर्यंत पोहोचावेत. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होणं गरजेचं आहे. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.